तर सर्वात प्रथम रोचन म्हणजे आपल्याला जेवणाची रुची वाढवण्याचं काम हे जिरे करतं। बऱ्याच जणांना जेवणाची चव लागत नाही, अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याची पावडर जवळपास 1 ते 3 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये मधासोबत किंवा काळ्या मिठासोबत जर घेतली तर जेवणाची रुची वाढण्यास मदत होते। त्यानंतर दीपन दीपन म्हणजे ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा भूक मंदावलेली आहे, तर अशा वेळी जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ किंवा सेंदो मीठ एकत्र करून त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकावा आणि तसं सेवन जर तुम्ही जेवायच्या आधी केलं तर भूक वाढण्यास मदत होते। त्यानंतर पाचन, बऱ्याच जणांना अति प्रमाणात खाल्लं किंवा अगदी अल्प प्रमाणात जरी खाल्लं तर घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही। सारख्या ढेकरा येणं, पोट फुगणं, गॅस भरल्यासारखं वाटणं किंवा पुन्हा पुढच्या वेळेस भूक लागत नाही, म्हणजे त्यांचा आधीचा घेतलेला आहार व्यवस्थितरित्या पचत नाही। तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्यापासून बनवलेले काही औषधं किंवा जिऱ्याची 1 ते 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये पावडर, थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं अद्रकचा स्वरस जर अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घेतलं तर आपण घेतलेल्या आहाराचं पचन होण्यास वातानुलोमन म्हणजे वात जो आहे तो वरच्या दिशेला जर जात असेल तर त्याचं अनुलोमन करणं म्हणजे खालच्या दिशेने वात बाहेर काढणं। बऱ्याच जणांना गॅसेस होतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, तसेच वारंवार ढेकरा येतात, पोट साफ होत नाही, तर अशा वेळी तुम्ही जर जिऱ्याचा काढा बनवून पिला तर वाताचं अनुलोमन होतं, म्हणजे गॅसेस कमी होतात, पोटफुगी कमी होते, तसेच पोट साफ व्हायला देखील मदत। जर पोटामध्ये कुठल्या कारणाने दुखत असेल, पोटदुखी असेल किंवा कृमींमुळे लहान मुलांमध्ये पोटदुखी असते, तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचं काढा बनवून पिला तर त्यामुळे पोटदुखी कमी व्हायला मदत होते। तसेच लहान मुलांच्या पोटामध्ये असलेले जंत कमी व्हायला देखील मदत होते। जिरा हे रक्तशोधनाचं, रक्तशुद्धीचं देखील काम करतो। तर जर तुम्हाला त्वचा विकार असतील, वेगवेगळ्या स्किन डिसीज असतील जे कफ आणि वात प्रधान आहेत, ज्यामध्ये अतिप्रमाणामध्ये खाज असते, खवले निघतात, ड्रायनेस असतो, तर अशा वेळी ह्या जिऱ्याचं सेवन करावं, त्यामुळे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते।